इज्जत करतोय, इज्जत करा, डोक्यात जाऊ नका. परत दिसलात तर मारीन. कॅमेरा बंद कर, नाहीतर विसरून जाईल मी खासदार आहे. खूप सहन केलं तुम्हाला. हे सगळे शब्द एका गावगुंड्याचे नाही आहेत. हे शब्द आहेत लोकप्रतिनिधी, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांचे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची काही चुकी मला वाटत नाही. चुकी जनतेची आहे, चुकी तुमची आमची आहे, कारण आपण सहन करतोय ना त्यांना. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, मग काही कारणास्तव ते नवीन पक्षामध्ये गेले, तरी जनता सहन करतेच आहे ना तुम्हाला. त्यामुळे मग अर्थात तुमची काही चुकी नाही आहे. ते मगाशी बोलताना म्हणाले की जा कमिशनरकडे जाऊन तक्रार करा, काय छापायचं ते छापा, काय बोलायचं ते बोला. म्हणजे तुम्हाला अश्युरन्स आहे की तुमचं कोणी काही बिघडवू नाही शकणार आणि म्हणूनच तुम्ही हे बोलण्याची हिंमत करताय. बरोबर, चुकी जनतेचीच आहे, तुमची काही चुकी मला वाटत नाही. हां, या सगळ्यांमध्ये एक मात्र मला एक सल्ला नाही म्हणता येणार, तो लहान तोंडी खूप मोठा घास होईल. मला एक विनंती आहे तुमच्या पक्षश्रेष्ठींना, पक्ष नेतृत्वाला, की जेव्हा तुम्ही नवीन लोक आयात करताय तुमच्या पक्षामध्ये, तेव्हा त्यांना कमीत कमी 10-15 दिवसांची ट्रेनिंग द्या. जसं प्रत्येक कंपनीमध्ये असतं की तुमच्या कंपनीचे नियम कायदे सगळं शिकवण्यासाठी काही दिवस ट्रेनिंग दिली जाते आणि ती ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना पब्लिक डोमेनमध्ये आणा बोलायला. नाही म्हणजे कसं आहे की तुम्हाला उगाच सारवासारव करावी लागणार नाही ना दरवेळेस, म्हणून म्हटलं. बाकी ठीक आहे, जनता सहन करतेच आहे, जनता सहन करेलच. म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही आहे मला वाटतं ती. जय महाराष्ट्र.